11 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक जिल्हा किसान सभेची जिल्हा कार्यशाळा सुरगाणा तालुक्यातील अलंगुणे येथे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। अध्यक्षस्थानी किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार जे.पी. गावित हे होते। किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य कार्याध्यक्ष सुभाष चौधरी, जिल्हाध्यक्ष सावळीराम पवार, जिल्हा सचिव रमेश चौधरी, राज्य पदाधिकारी इरफान शेख, जिल्हा पदाधिकारी भिका राठोड, उत्तम कडू, देवराम गायकवाड यांच्यासह राज्य आणि जिल्हा काउन्सिलचे बहुतेक सर्व सदस्य आणि जिल्ह्यातील 10 तालुक्यांमधील 25हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यशाळेचे प्रास्ताविक इरफान शेख यांनी तर सूत्रसंचालन रमेश चौधरी यांनी केले। कार्यशाळेत किसान सभेच्या नाशिक जिल्ह्यातील 2025च्या सभासद नोंदणीचा आढावा सुभाष चौधरी यांनी मांडला आहे आणि यावर्षी 1,50,000 सभासद नोंदणीचा जिल्हा कमिटीने निर्धार केलेला असून त्यापैकी 40,000 सभासद नोंदणी गेल्या 15 दिवसात पूर्ण करून राज्य कमिटीला सुपूर्द करण्यात आली। उर्वरित नोंदणी 22 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे ठरवण्यात आलेले आहे। जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुका तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची चर्चा कार्यशाळेत करण्यात आली। या निवडणुकांमध्ये प्रत्येक तालुक्यात योग्य उमेदवार उभे करून त्यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला। या कार्यशाळेस मार्गदर्शन करताना डॉक्टर अशोक ढवळे यांनी नाशिक जिल्हा किसान सभेचा गौरवपूर्ण इतिहास मांडताना सांगितले की नाशिक जिल्हा किसान सभा शेतकरी आणि आदिवासींच्या लढ्यात कायमच अग्रभागी राहिली आहे। किसान लाँग मार्चसारख्या अनेक ऐतिहासिक संघर्षाचे तिने नेतृत्व केलं आहे। हे करत असताना जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्थानिक निवडणुकांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवले आहे। वनजमीन आणि रोजगारासाठी शासनाशी संघर्ष करत असताना स्थानिक सत्तेच्या माध्यमातून जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक आणि तिचा विकास अशा मार्गे नाशिक जिल्हा किसान सभेचा बालेकिल्ला अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाला आहे। आगामी काळात देखील आपल्याला हा ठेवा टिकवून ठेवायचा आहे आणि त्यासाठी किसान सभेची अधिक मजबूत बांधणी आणि विस्तार करून आगामी निवडणुकांच्या जोरदार तयारीला लागा आणि जिल्ह्यात अधिकाधिक जागा निवडून आणा असे आवाहन त्यांनी केले आहे। जे.पी. गावित यांनी अध्यक्षीय समारोप करताना नाशिक जिल्हा किसान सभेच्या सुरुवातीच्या इतिहासाचा आढावा घेतला। आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की कॉम्रेड गोदावरी परुळेकर, कॉम्रेड नाना मालुसरे यांच्या मार्गदर्शनाने काही मोजक्या कार्यकर्त्यांनी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा आणि पेठ तालुक्यात सुरू केलेली किसान सभा आज बहुतेक सर्व तालुक्यात पसरली आहे। या प्रवासात कॉम्रेड के पवार आणि कॉम्रेड रामजी धुळे यांच्यासारखे नेते आणि अनेक कार्यकर्त्यांनी अनमोल योगदान दिले आहे। या काळात फॉरेस्ट प्लॉट धारकांचा मोठा लढा उभारून आपण त्यांना मोठ्या प्रमाणात न्याय मिळवून दिला आहे। जनतेच्या इतर अनेक प्रश्नांसाठी आपण संघर्ष केला आहे आणि तो मजबूत करण्यासाठी आपल्याला जनतेत जाऊन तिचे प्रश्न समजावून घेऊन त्यांची सोडवणुकीसाठी संघर्ष करावा लागेल। त्यासाठी किसान सभेची मजबूत बांधणी करून आगामी निवडणुकांमध्ये किसान सभेचे अधिकाधिक निष्ठावान कार्यकर्ते निवडून आणा असे आवाहन त्यांनी केले आहे। शेवटी जोरदार घोषणांनी कार्यशाळेची सांगता झाली। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।